नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे आंब्याची लुंजी। आंब्याची लुंजी हा असा एक पदार्थ आहे जो पूर्वी लग्न कार्यामध्ये प्रत्येक पंक्तीला बनवला जायचा। सेम त्याच पद्धतीने आज आपण आंब्याची लुंजी बनवणार आहोत। याला तुम्ही आंब्याची भाजी सुद्धा म्हणू शकता, परंतु त्याचं जे नाव आहे ते आंब्याची लुंजी असंच आहे। आणि जर तुमच्याकडे याला काही वेगळं म्हणत असेल या पदार्थाला तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। एकदम सोपी आणि चटपटीत रेसिपी आहे। चला तर मग बनवूया। आता बघा, लुंजी बनवण्यासाठी आपल्याला जे आंबे घ्यायचे आहेत ते कसे घ्यायचे बघा। कच्ची कैरी घ्यायची आहे आणि ती सुद्धा आंबट खट्ट अशी असलेली कैरी आपल्याला घ्यायची आहे। आणि जेवढी पकलेली असेल कैरी छान, तेवढी ती लुंजी छान होते। इथे मी कच्च्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये छान कोय पकलेली आहे आणि आंबट अशी ही कैरी आहे। यातील 2 कैऱ्याची आपण लुंजी करणार आहोत। जेवढे आपण आंबट कैऱ्या घेऊ तेवढी आपली लुंजी छान होणार आहे। तर यातील 2 कैऱ्याची आपण लुंजी करणार आहोत आणि एका कैरीचं आपण पन्ह करणार आहोत। तर आंब्याचं पन्ह कसं करायचं तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला हे आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। खूप छोट्या छोट्या फोडी करायच्या नाही आहे, तर थोड्या मध्यम आकाराच्या फोडी आपल्याला या आंब्याच्या करून घ्यायच्या आहेत। बघा, हा जो आंबा आहे हा कच्चाच आहे, परंतु थोडासा पिवळा झालेला आहे। तर याच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। बघू शकता याच्यातली कोय सुद्धा छान पकलेली आहे, घट्ट झालेली आहे। अशा पद्धतीच्या कैरीची लुंजी छान होते। अशा पद्धतीने थोड्या मोठ्याच याच्या मी फोडी कट करून घेणार आहे। बघा, आता आंब्याचं सीझन सुरू आहे, तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपीज आंब्याच्या मी टाकलेल्या आहे कैऱ्यांच्या। तर आणि आणखीही काही रेसिपीज चॅनलवरती अपलोड होणार आहेत। तर ह्या सर्व रेसिपींचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर भारतीज रेसिपी कॉर्नरला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल। आणि जर तुम्हाला एखादी रेसिपी याच्यातली आवडली असेल किंवा पारंपरिक वाटली असेल, जी की जास्त कोणाला माहिती नाही आहे अशी रेसिपी वाटली असेल, तर ती नक्की जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत, पारंपरिक जे काही आपले पदार्थ आहेत ते जपले गेले पाहिजे किंवा ते खाल्ले गेले पाहिजे, तसेच पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचले गेले पाहिजे आणि तसेच ते राहिले पाहिजे। त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। तर आता इथे बघा, माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, तर मी इथे तेल टाकलं होतं 1 मोठा चमचा कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली होती आणि त्यानंतर टाकलेलं होतं लाल मिरची पावडर। बस एवढंच टाकलेलं होतं, तेवढा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे। त्यानंतर आता टाकत आहे हळद आणि मीठ। जास्त मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायची काहीही गरज नाही आहे। खूप कमी मसाल्यांमध्ये ही भाजी होते आणि खूप टेस्टी होते। आणि इथे गूळ टाकलेला आहे बघा मी 1 छोटी वाटी। आता हे जे आपण मसाले घातलेले आहे सर्व छान मिक्स करायचे आहेत। आता परत एकदा मी याच्यामध्ये काय काय टाकलं ते सांगते, कारण माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण जिरं, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि हळद आणि मीठ। बस एवढ्याचीच मी याच्याला फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यानंतर वरून टाकलेलं आहे गूळ। तर गूळ मी इथे 1 छोटी वाटी घातलेला आहे। तर तुम्ही तुमच्या जी कैरी आहे ती किती आंबट आहे यावर सुद्धा ठरू शकतं। आणि त्यानंतर
सुरुवातीला मी एक छोटी वाटी गूळ घातलेला आहे. नंतर आपण थोडी भाजी शिजत आल्यानंतर थोडा टेस्ट करून सुद्धा बघू शकतो आणि जर आपल्याला आवश्यकता वाटली तर परत त्याच्यामध्ये गूळ घालू शकतो. तर आता ही भाजी छान आपली मिक्स करून घ्यायची आहे. जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिट ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी लागतात. तर फक्त आपल्याला ही वाफेवरती शिजून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण जी कैरी घातलेली असते ती आंबट असते. त्यानंतर त्यामध्ये गूळ असतो आणि आंब्याला पाणी सुटतं आणि छान मऊ अशी आपली ही जी लुंजी आहे ती शिजते. 5 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. पाच मिनिट झाल्यानंतर बघून घेऊ आपली भाजी झालेली आहे का. बऱ्यापैकी आपली जी लुंजी आहे ती सॉफ्ट झालेली आहे. बघा, जेव्हा एवढी ही भाजी सॉफ्ट झालेली असते, अर्धी झालेली असते, त्यानंतर इथे आपण टेस्ट करून बघू शकतो आणि जर वाटलंच तर परत याच्यात गूळ आणि मीठ टाकू शकतो. बघा, छान गुळाला पाणी सुटलेलं आहे. आता मी इथे थोडीशी भाजी टेस्ट करून बघते. तर भाजी छान अशी चटपटीत झालेली आहे. गूळ वगैरे काहीही घालण्याची याच्यात गरज नाही आहे. बस फक्त आणखी 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवून वाफू द्यायची आहे. बरेच जण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतात, पण शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं की ती भाजी बनते, लुंजी बनत नाही. तर आपल्याला पारंपरिक जर चव हवी असेल तर ही अशाच पद्धतीने बनवायची. बघा, 2 मिनिटानंतर छान आपली भाजी शिजलेली आहे. आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. बघा, अप्रतिम या भाजीची टेस्ट लागते आणि उन्हाळ्यामध्ये जेवत असताना थोडी आपण तोंडी लावण्यासाठी ही भाजी घेतली तर खूप टेस्टी अशी लागते आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. बघा, पराठ्यासोबत सुद्धा खूप छान ही भाजी लागते. आंबट गोड चटपटीत अशी ही लुंजी बनते. तर अशाच पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी भारतीज रेसिपी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटत राहूया अशा चटपटीत, झणझणीत आणि पारंपरिक रेसिपीज बरोबर. तोपर्यंत थँक्यू.